लाडक्या बहिणींनो, मोठी बातमी समोर आली आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अखेर कधी येणार याची तारीख समोर आली आहे। आणि हो, काही रिपोर्ट्सनुसार एकाच वेळी 3000 रुपये खात्यात येणार अशी ही जोरदार चर्चा सुरू आहे। पण खरी गोष्ट काय आहे? सरकार खरंच 2 हप्ते एकत्र देणार आहे का, की फक्त 1500च मिळणार आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हप्ता जमा होण्याची अचूक तारीख, 3000 रुपयांबद्दलची खरी माहिती आणि पेमेंट स्टेटस चेक करण्याची सोपी पद्धत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। हप्ता कधी जमा होणार? राज्यातील साधारण 2.4 कोटी पात्र महिला आपल्या हप्त्याची वाट पाहत आहेत। मीडिया रिपोर्ट्स आणि मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 25 मार्च ते 31 मार्च या कालावधीत तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। सरकारने याची तयारी पूर्ण केली असून ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे त्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे हे पैसे वर्ग केले जातील। त्यामुळे तुमच्या बँकेचे आधार सीडिंग पूर्ण असल्याची खात्री करून घ्या। 3000 रुपये एकत्र मिळणार का? आता सर्वात मोठा प्रश्न, 3000 रुपये एकत्र मिळणार का? काही रिपोर्ट्सनुसार फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये महिलांच्या खात्यात 15 एप्रिलपर्यंत जमा होऊ शकतात। जरी हप्त्याला थोडा उशीर होत असला तरी दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देण्याबाबत सरकार विचार करत असल्याची चर्चा आहे। मात्र यावर अद्याप अधिकृत सरकारी शिक्कामोर्तब झालेले नाही, हे लक्षात ठेवा। तुमचे पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही घर बसल्या चेक करू शकता। सर्वात आधी ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा। तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा। तिथे ॲप्लिकेशन स्टेटस किंवा पेमेंट हिस्ट्री या पर्यायावर क्लिक करा। इथे तुम्हाला तुमच्या सर्व हप्त्यांची सविस्तर माहिती पाहायला मिळेल। तर बहिणींनो, फेब्रुवारीचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात पडणार आहे। ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। योजनेच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।